मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत राज्यातील प्रत्येक वाळू घाटात घरकुलांसाठी 10% आरक्षण असेल। यासोबतच मंत्रिमंडळाने नागपुरात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची मंत्रिमंडळ बैठक झाली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली। राज्य मंत्रिमंडळाने राज्य वाळू आणि वाळू उत्पादन धोरण 2025 ला मान्यता दिली आहे। आता राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास मोफत वाळू उपलब्ध होणार आहे। या अंतर्गत राज्यातील प्रत्येक वाळू घाटात घरकुलांसाठी 10% आरक्षण असेल। ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती यांना पुढची कारवाई करायची आहे, असं बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वाळू धोरण मंजूर केला आहे। शेतकऱ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय झाला आहे। स्थानिक ग्रामपंचायतला जवळच्या वाळू घाटातनं तेथील बांधकामं पूर्ण करण्याकरता रेती मिळेल याचाही निर्णय केला आहे। आता डेपोचं जुनं धोरण बदललं। आता नवीन धोरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या आहे। जेवढी डिमांड आहे तेवढी सप्लाय पूर्ण आम्ही करणार आहोत आणि मध्यमवर्गीय लोकांना स्वस्त वाळू मिळेल। शासकीय बांधकामाकरता आता एमसँड धोरण येत आहे। पुढच्या मंगळवारी एक एमसँड कृत्रिम वाळूचं धोरण येत आहे, ज्यामध्ये शासकीय बांधकामं हे कृत्रिम वाळू होणार आहे, एमसँडवर होणार आहे। दगडापासून तयार केलेली रेती, दगडापासून तयार केलेली सँड, आणि ती इतकी पॉवरफुल असणार आहे। ही जी नॅचरल सँड आहे नदी घाटातली किंवा नाल्यातली, यापेक्षाही पॉवरफुल सँड असणार आहे। त्यावर पुढच्या 3 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे शासकीय बांधकामं, इरिगेशन, पीडब्ल्यूडी सर्व कामं हे आता एमसँडवर होणार आहेत। त्याला या वाळूची गरज पडणार नाही। त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जे आज महत्त्वाचा प्रश्न आहे महाग वाळूचा, तोही आम्ही आता सोडवतो आहे। खाडी पात्रातली वाळूचंही धोरण आम्ही आज आणलं आहे। 3 वर्षाचं त्या ठिकाणी धोरण असणार आहे आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून जी वाळू येतं त्या वाळूचंही धोरण आम्ही आणलं आहे। त्यावरही आम्ही कडक त्या ठिकाणी कारवाई करणार आहोत। वाळू धोरणामुळे नागपूर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी जमिनी संबंधित जमिनींना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे जमिनीवरील विकासाला गती मिळेल। यासोबतच महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्वसन कायदा 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सिंधी विस्थापितांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमितीकरणासाठी अभय योजना, नागपुरात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना यासह महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे।